नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. तर तुमचं स्वागत आहे उदयपूर डे 2मध्ये. ओके, तर आज आपण अजून काही जागा एक्सप्लोअर करणार आहोत. मॉर्निंगचा आज पण काय व्लॉग मी काढला नाही आहे, कारण लेट उठलो. चेकआउट होतं हॉटेलचं आणि फटाफट सगळी तयारी केली. मेन म्हणजे फोन तर भाई बॅटरी एवढी डाऊन होते लगेच, त्याच्यामुळे काय करता नाही आलं. परत कालचा व्लॉग जो होता तो एडिट केला होता, तो अपलोड केला, त्याच्यात बॅटरी लो झाली खूप. तर मला नक्की सांगा तुम्हाला व्लॉग माझा फर्स्टवाला कसा वाटला, तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. आणि जे माझ्या ओळखीचे आहेत, माझे मित्र मैत्रिणी जे काय आहेत, ते पण मला तुम्ही सांगू शकता. काय चुकतं आहे काय नाही सांगा, इम्प्रूव्हमेंट करेल मी. ब्रेकफास्ट वगैरे तर मॉर्निंगलाच आम्ही केला. एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, तिथे आम्ही खाल्लं. त्याच्यानंतर ऑटो केली, ऑटोमध्ये बसून आम्ही इथे आलेलो आहे. तर आता आपण महाराणा प्रताप स्मारक इथे आलेलो आहे. तर हे कसं आहे, थोडं आहे ना डोंगरावरती आहे. तर तुम्हाला तुमच्या हॉटेलपासून तुम्ही ऑटो करू शकता. ऑटोचं पण कसं आहे, पॅकेज असतं पूर्ण. तुम्हाला 5 ते 6 जागा ते लोक फिरवणार पूर्ण. तर त्याच्यातून तुम्ही ऑटोमधून जाऊ शकता. मस्त जागा आहे, शांत आहे, जास्त काय गर्दी नाही. तर तुम्ही इथून बघू शकता, हे पूर्ण उदयपूरचा जो नजारा आहे तो दिसतो इथून, आणि खूप छान वाटतंय. तुम्ही बघा सगळे. समोर जो तलाव दिसतोय तो आहे फतेसागर तलाव आहे, फतेसागर लेक. तर लेक, आमच्या मॅडमचं म्हणणं आहे की लेक ती असते, तो नसतो. ती लेक असते, तो लेक नसतो. ही आता ग्रामर शिकवते. आता काय, जाऊ द्या. तिथे पण जायचं आहे आपल्याला, पण तिथे कसं आता ऊन आहे, त्याच्यामुळे मग आतमध्ये जाऊन फायदा नाही. नंतर आम्ही जाताना तिकडे आम्ही जाणार आहे. जाता जाता एकदा तिथे व्हिजिट करणार. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे. खाली आमची ऑटो उभी आहे, ऑटोमध्ये बसून तो आम्हाला दुसरीकडे घेऊन जाणार आहे. हे एक बरं आहे की म्हणजे तो 4-5 स्पॉट फिरवते ऑटोनेच, म्हणून काय टेन्शन नाही. काल आम्ही जे सगळं जवळजवळचं होतं ना ते करून घेतलं, तर आता जे लांब लांबचे स्पॉट आहेत त्याच करणार आहे. ओके गाईस, तर त्याच स्पॉटमध्ये एक म्युझियम आहे महाराणा प्रताप यांचं. तर गाईज कुंभालगड आहे, जे ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर सेकंड नंबर सगळ्यात मोठी भिंत हीच आहे, तुम्ही बघू शकताय. ज्योती, हे तुमचं आहे का चित्तोडगड? हे तुमचं आहे चित्तोडगड? मग काय बोलशील चित्तोडगडबद्दल, तुला काय वाटतंय? आम्ही तर भगोडे होतो ना. तू भगोडे म्हणजे युद्ध सोडून पळून म्हणजे तुमचे पूर्वज पळून गेलेले युद्धातून. असे माझे पप्पा बोलायचे. ओके, नाहीतर तू राजस्थानला असती ना आता राहायला, चित्तोडगडला. मग पद्मावती राणीचा. तर आता म्युझियम पण आपलं बघून झालेलं आहे. आपण आता दुसऱ्या स्पॉटला चाललोय. अभी सहेलियों की बारी ना, सहेलियों की बारी, आपण तिथे जाणार आहे आता. आपण आता आलो आहोत सहेलियों की बारीला. सहेलियों की बारी म्हणजे ॲक्च्युली हे गार्डन आहे, जिथे महाराणा प्रताप यांची वाईफ होती महाराणी, ते त्यांच्या फ्रेंड्ससोबत, मैत्रिणींसोबत इथे यायचे, तर म्हणून ते सहेलियों की बारी म्हणून नाव ठेवलेलं आहे. आपण आता पुढचं आतमधलं बघूया नजारा काय. सहेलियों की बारीमध्ये तुम्हाला जरी यायचं असेल ना, तर इथे पण तिकीट काढायला लागते. पर पर्सन 30 रुपीज आहे. तर तुम्ही इथे काढून फिरू शकता आतमध्ये. गार्डन तसं खूप मोठं आहे, भारी आहे, मजा येईल बघायला. इकडे फॉरेनर्स वगैरे पण खूप येतात इथे फिरायला. फॉरेनर्स पण खूप आहेत, आपले इंडियन पण खूप आहेत. टुरिस्ट प्लेस आहे, एक नंबर आहे पण हा प्लेस. मी तर बोलेल सगळ्यांनी एकदा राजस्थान फिराच, आवडेल, मस्त आहे. आता आम्ही आतमध्ये आलो आहे, गार्डनच्या पूर्ण आतमध्ये. तर इकडे फाउंटन वगैरे आहे. मेन म्हणजे ते इथे एवढी स्वच्छता आहे ना, तेच मला आवडलं. खूप स्वच्छ आहे इथे. तुम्ही रस्त्यावरती पण बघितलं तरी भारी आहे. आणि जे टुरिस्ट प्लेसेस आहेत
एक नंबर, ते पण सगळे स्वच्छ आहेत, खूप भारी केलं इथे. ज्योती आपण राजस्थानला आलो, वर्थ आहे की नाही? हो आहे ना. पक्का. पक्का तुझा चेहरा बघून तर वाटत नाही तू असं. उन्हामुळे यार. ऊन तर आहे, म्हणजे आपल्या इथे जसं असतं दुपारी तसंच आहे. एवढंच की आपण आपल्या इथे फिरायला जात नाही दुपारचं, कुठे बाहेर पडत नाही. एक तर पब्लिक ऑफिसमध्ये असते तर कुठेतरी असते, पण फिरायला गेलं तर ऊन आपल्याकडे पण आहे. पण ठीक आहे, पण प्लेसेस चांगले आहेत आणि स्वच्छता खूप आहे. आवडलं मला तरी. अजून तरी दुसरा दिवस आहे, अजून 4 दिवस आहे आम्ही इथे फिरायचं आहे. अजून आम्ही दाखवू तुम्हाला कुठे कुठे जाणार आहे काय ब्लॉगमधून. तुम्ही नक्की बघत राहा, ब्लॉग माझे येत राहतील राजस्थानचे. आणि जर या ब्लॉग्सला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर नक्कीच ह्याच्या पुढे पण मी अजून चांगले चांगले ब्लॉग करेन. हे गार्डन पण आतमधून खूप मोठं आहे. असं वाटलं आम्हाला की छोटं असेल, बट मोठं आहे. 30 रुपयामध्ये, म्हणजे तुमच्याकडून बरे ते लोक तिकीट घेत आहेत, तिकीट फीस, बट आतमधून पण चांगलं आहे, तसं वर्थ आहे. मेंटेनन्स एवढं करतात तर घ्यायला नको. हां बरोबर आहे, ते पण मेंटेनन्स खूप चांगला आहे यांचा. सहेलियों की बारी तर बघून झालेलं आहे आता आमचं. आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे. तर ऑटोवाला आमचा बाहेर आहे, ऑटोमध्ये बसायचं. तर बघू दुसरीकडे कुठे घेऊन जातो आहे. तर आता आम्ही वॅक्स म्युझियमला आलो आहे. वॅक्स म्युझियमला तुम्ही बघू शकता काय काय इथे. तर गाईज हे राणी पद्मावती आहे, तुम्ही बघू शकता. अलाउद्दीन खिलजी, खली वली हो गया दिल, हीच आहे. तर तुम्हाला आता मी एक दाखवतो, हे बघून घ्या. भाई बाळासाहेब ठाकरे, शिवसेना. आणि भाई तुम्ही आत्ता बघू शकता सगळ्यात मेन महत्त्वाचं, तर इथे 90 तो मूवी आहे. 90 मध्ये मागच्या सीटवर बसू, बघूया कसा एक्सपिरियन्स येतो. फर्स्ट टाइम करतोय मी पण, बघूया आता. गाईज तर 90 मध्ये मूवी बघितला आम्ही. काय एवढं मला तरी भीती नाही वाटली, पण आमच्या मॅडम खूप घाबरलेल्या. काय मग काय वाटलं तुला तो 90 मूवी बघून? एवढी घाबरली का होती? मला होतं यार, खूप घाबरी आहे. आपण आता आलोय काच की भूलभुलैया. हे बघा, आता आपण आतमध्ये आले तर आपल्याला रस्ता शोधायचा आहे की कुठे कसं बाहेर निघायचं ते. म्युझियममध्ये जे ॲक्टिव्हिटी होते ना, त्या म्हणजे टाइमपास होत्या, ठीकठाक होत्या. लहान मुलांसाठी ठीक आहे, ते जरा एन्जॉय तरी करतील. बाकी आता दुसऱ्या स्पॉटवरती अभी कहाँ जाना है भैया? डान्स. अच्छा, हा फोक डान्स आहे. आता फोक डान्स बघायला जायचं आहे आपल्याला. काल आमच्याकडून ॲक्च्युली मिस झाला, ते बाबुरे की हवेली आहे ना तिकडे असतो, बट मिस झाला आमच्याकडून. तर आज दुसरीकडे आहे, तिकडे आम्ही बघणार आता. तर गाईज फोक डान्स आम्ही बघितला, मस्त होता, आवडला आम्हाला. आता आम्ही लंचला जाणार आहे. लंच करायला आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये, खम्मगनी हॉटेल आहे. मस्त हॉटेल आहे. नॉनव्हेज खाणार आहे मेन तर, कारण की काल पूर्ण दिवस नॉनव्हेज खायला काय आम्हाला मिळालं नाही, तर आज आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. गाईज तर आता जेवायला बसलो आहे आम्ही. मस्तपैकी चिकन मागवलं आहे आणि रोटी आहे. या हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही, खम्मगनी रेस्टॉरंट. ॲम्बियन्स तर मस्त आहे, कारण लेकच्या बाजूलाच आहे. गाईस तर आता आपण आलो आहे अमराई घाटला. च्या ऑपोजिटला जे आहे, ये जवानी आहे दिवानी जी पिक्चरची शूटिंग झालेली, ते जे हॉटेल आहे, ते हॉटेल आहे त्या बाजूला. ते कोणत्या पॅलेसमध्ये झालं नव्हतं, ते एक हॉटेल आहे ओबेरॉय हॉटेल म्हणून, तर तिथेच त्यांची शूटिंग झाली होती. तर तिथे जाऊ तर नाही शकणार. तर गाईज उदयपूर आपलं फिरून झालेलं आहे. आता आम्ही इथून जाणार आहे हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये सकाळी चेकआउट केलेलं आहे आम्ही, पण आमचे जे बॅग्स वगैरे आहेत ते हॉटेलमध्येच आहे. तर आम्ही आता तिकडे जाणार बॅग वगैरे घेऊन. संध्याकाळी जायचं आहे, जोधपूरला निघायचं आहे, बसने जाणार. तिकीट वगैरे काढलेली आहे. तर आता जाऊन थोडं तिथे रेस्ट करतो हॉटेलमध्ये, जरा फ्रेश वगैरे होतो, मग चेंज करून संध्याकाळी निघणार. बाकी उद्या तिसरा व्लॉग येईल आपला जोधपूरचा, तर बघत राहा. असंच चांगला रिस्पॉन्स द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. अजून इथून पुढे काय अपडेट असेल तर अजून व्हिडिओ आहे, संपला नाही आहे, तर अजून पण मी काहीतरी दाखवेन. काय सांगता येत नाही, अजून वेळ आहे ना आम्हाला. बसला 9 साडेनऊ असतील, तर मग तोपर्यंत अजून कुठे गेलो तर नक्कीच दाखवेन व्हिडिओ. हॅलो गाईस, तर आम्ही आता निघालो आहे जोधपूरला. बसमध्ये बसलो आहे, स्लीपर बस केली आहे, कम्फर्टेबल आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे.
आणि सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही जोधपूरला पोहोचणार आहे. तर हॉटेल वगैरे ऑलरेडी बुक करून ठेवले आम्ही. हॉटेलमध्ये जाणार, थोडा आराम करू, फ्रेश वगैरे होऊन मग जोधपूर फिरायला निघणार. नेक्स्ट व्हिडिओ आपला येईल जोधपूरचा, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि तेच आपलं नेहमीचं की जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा व्हिडिओवर. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझे व्हिडिओ येत राहतील. मला चांगला माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स द्या. आणि बाकी बाय बाय.